संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की आंदोलनाला रसद कुणी पुरवली, त्यांचा रोख कुठेतरी एकनाथ शिंदेकडे आहे आणि तुमच्याकडे आहे. बघा, राऊत साहेबांनी हे स्टेटमेंट तिथं वापरलं असेल. त्यांचं टार्गेट, त्यांचा रोख कोणाकडे हे दुनियाला तिथं माहिती आहे. हे शासन पवारांचं शासन नाही, हे शासन महाविकास आघाडीचं शासन नाही. मग हे शासन आमचं नसेल तर हे शासन महायुतीचं आहे. मग महायुतीमध्ये होम डिपार्टमेंट कोणाकडे? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. जे काय आज बोललं जातं की ह्यांनी रसद पुरवली, तेली रसद पुरवली, ह्यांनी हे केलं, तेली ते केलं, मग होम डिपार्टमेंट झोपलंय का? वापरा ना तुम्ही सगळी माहिती. आमचे फोन टॅप करताय ना तुम्ही, आमच्या मुवमेंटवर तुमचं लक्ष आहे, आम्ही कोणाला भेटतो, काय करतो, हे सगळं तुमचं सीआयडी तुमच्याकडे ईडी, सीबीआय, जे काय वापरायचे ते तुम्ही वापरा. हे त्या ठिकाणी तुम्ही बघा. फक्त एक गोष्ट असं आहे की कुणीही जर आंदोलन करत असेल, कुणी तिथं येत असेल, तर आमच्या काही कार्यकर्त्यांनी नाहीतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जर पाणी पाजलं असेल तर जेवणाचं नियोजन तिथं केलं असेल ते माणुसकीच्या नात्याने केलेलं आहे. कारण का सरकारला माहित होतं हे आंदोलन 3 महिन्यापूर्वी माहित होतं की हे आंदोलन 3 महिन्यानंतर होणार आहे. लोक इथं येणार आहेत. होम डिपार्टमेंट काय झोपलेलं डिपार्टमेंट नसतं. त्यांना माहित असतं की लोक काय 2-3 हजार नाही, लाखो लोक येणार आहेत. तर इथं जे महानगरपालिका आहेत त्यांना सांगून संडासाची सोय, टॉयलेटची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, तिथं पाऊस चालू होता, तिथं आडोशाची सोय, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी करायला पाहिजे होत्या, ज्या दुर्दैवाने सरकारकडनं झाल्या नाहीत. आणि म्हणून मुस्लिम समाजाचे लोक असतील, इतरही समाजाचे लोक असतील, इतर मराठा समाज असेल, बाकी इतर काही मायक्रो ओबीसी लोकांनी सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल, माणुसकीच्या नात्याने इथं जेवण, प्यायला पाणी, कपडे, पावसात कोणी भिजत असेल तर छत्र्या, अशा काही गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. त्यामुळे राऊत साहेब जे बोलतात त्यांचा राजकीय टार्गेट हे दुसरं कोणीतरी असावं. आणि आम्ही खुल्लं तिथं म्हणत आहोत, जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायची ते तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, पण ह्या सर्व राजकीय इन्व्हेस्टिगेशन मध्ये वेळ घालवण्यापेक्षा आज जो आमचा शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षेचे प्रश्न या राज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्यांसमोर आहेत ते सोडवण्यासाठी जरा ताकद वापरली असते योग्य ठरतं. सरकारने कोणती प्रमाणपत्र देण्यासाठी जो जीआर काढला त्याला आव्हान देण्यासाठी आता छगन भुजबळ स्वतः तयारीला लागले. आम्हाला फसवलेलं आहे. जीआर काढताना विश्वासात संभ्रम आहे. बघा, कमिटीमध्ये महाजन साहेब जे ओबीसी नेता आहेत ते स्वतः तिथं होते. मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री राज्याचे, त्यामुळे कमिटी काय करते हे मुख्यमंत्र्यांना माहित होतं. ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवलं असेल, अजितदादांना बाजूला ठेवलं असेल, तो त्यांचा राजकीय विषय आहे. पण तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर लक्ष होतं. आणि जेव्हा व्यासपीठावर उपोषण सोडवण्यात येत होतं तेव्हा जयकुमार गोरेजी जे मंत्री आहेत, ओबीसी नेते, ते सुद्धा तिथं होते. म्हणजे मराठा नेते होते, ओबीसी नेते होते, आणि सगळ्यांनी मिळून एक पत्र जे काय राज्य सरकारकडनं तिथं दिलं ते जरांगे भाऊंना मान्य होतं, तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य होतं. म्हणजे सर्वमान्य चर्चा तिथं झाली, तिथं सर्वमान्य जीआर हा काढण्यात आला. तर मला असं वाटतं की जे काही 2 महिन्यापूर्वी तुम्ही करायला पाहिजे होते आत्ता केलं. कारण का आमच्या सगळ्यांची मागणी हे जे सर्व समाजाला मान्य तुम्ही जीआर काढत असाल तर 2 वर्षापूर्वीच तो काढायला पाहिजे होता. उगाच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीकडनं तिथं करण्यात आलं. आता ही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेब हे सरकारमध्ये आहेत. आता तिथं जयकुमार गोरे आणि महाजन साहेब हे तिथं होते चर्चेत, देवेंद्र फडणवीस साहेब तिथं चर्चेत होते. आता मग हे तुम्ही सरकारमध्ये मंत्री असताना तुम्ही का चर्चा करत नाही? का आधी तिथं बोललं जात नाही? 3 महिने हे आंदोलन होणार हे तुम्हाला माहित होतं. मग 3 महिने तुम्ही सगळेजण काही झोपला होता का? या बाबतीत तुम्ही सिरियस नव्हता का? मग ह्याच्या आधी तुम्ही काय करत होता? का तुम्हाला पाहिजेच होतं की जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या इलेक्शनच्या आधी जसं तुम्ही विधानसभेला ओबीसी वर मराठा फार भाषण करून तिथं वातावरण केलं, हीच परिस्थिती तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन, फक्त इलेक्शनसाठीच तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं पेटावला जाईल असं आम्हाला वाटतं. हे दुर्दैव आहे. अशा पद्धतीने काही गोष्टी न करता कुठेतरी आता समाजसेवेला हा निर्णय निघाला असेल, सगळ्यांनी स्वीकारला असेल. उद्या जाऊन अडचणी येऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे, ते आपण नंतर बघू. पण आज मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत ते आज महत्वाचे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. दोन्ही उपसमित्या आहेत, ओबीसीची असो किंवा मग मराठा, त्या दोन्हीमध्ये भाजपच्या सदस्यांचं वर्चस्व आणि अध्यक्ष
आता बघा ना, कालची जी समिती पुढे आली त्याच्यामध्ये सुद्धा भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात होते, त्यात मराठा समाजाचे होते, ओबीसी समाजाचे, मुख्यमंत्री स्वतः होते. आता यातून त्यांना काय करायचं होते मला माहित नाही. म्हणजे हा निकाल जो काल दिला तो सर्व मान्य होता. जर ओबीसी नेत्यांना मान्य आहे, मराठा समाजाला मान्य आहे, सामाजिक कार्यकर्त्याला मान्य आहे, तर आमचं म्हणणं असं आहे की 2 वर्षापूर्वी तुम्ही झोपला होता का? हाच निकाल त्यावेळेस तुम्ही का नाही दिला? मग इथं कुठेतरी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही 3 मित्र पक्ष आहात, एकामेकाचा जिरवण्याचा, राजकीय दृष्टिकोनात जिरवण्याचं काम तुम्ही इथे करत आहात का? त्यामुळे हे जे काय चाललंय ना, की या सरकारमध्ये जे 3 पार्ट्या आहेत ते कुठे एका पेजवर नाहीयेत, एका विचाराने काम करत नाहीत, फक्त एकामेकाचे कपडे काढणं आणि तिथं राजकीय पद्धतीने कुठेतरी खेळी खेळणं याच्यातच हे सगळे गुंतलेले आहेत. त्यांना न मराठ्याचं पडलंय, न ओबीसीचं पडलंय, न अल्पसंख्याकचं पडलंय, न एससी एसटी कुठल्याही समाजाचं, न शेतकरी कष्टकरी, न कुणाचंही पडलेलं नाही. यांना काय पडले? त्यांना फक्त येणारं इलेक्शन, मुंबई महानगरपालिका, त्याच्याच बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था या जिंकायच्या एवढं त्यांना पडलेलं. म्हणून हे वाद कुठेतरी आज वाढवत चाललेले आहेत. मुंबईमध्ये लोक येणार हे माहित होतं, तरी मुंबईकरांना अडचण व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारकडनं काही ना काहीतरी पावलं ही उचलली गेली होती. हे जे आंदोलन आहे ते बदनाम व्हावं यासाठी काही पावलं उचलली गेली होती. आणि हा जो निकाल आला तो 3 महिन्यापूर्वी आला असता, आंदोलन होण्यापूर्वी आला असता, तर आम्ही म्हणलो असतो सरकार नक्कीच माणुसकीच्या नात्याने इथं काम करते, पण चाणक्य नीती दाखवण्याच्या नादात महाराष्ट्राचं मात्र आणि समाजाचं मात्र इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल.